त्यांना काय गरज होती हा फॉर्म भरायची? पहा, त्यांना गरज होती का या लाडक्या बहिणींचे पैसे लुटण्याची? नमस्कार लाडक्या बहिणींनो, या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे। या महिलांना फॉर्म भरायची काय गरज होती? पहा, या यादीमध्ये तुम्ही आहात का? तुम्ही जरी नसाल तरी तुमचे पैसे या यादीमधील महिलांनी नक्कीच बळकवले आहेत। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शासनाच्या तिजोरीतून जवळजवळ कोटी रुपये शासकीय कर्मचाऱ्यांनी लाटलेले आहेत। आता हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे? कारण ज्या महिला पात्र असून त्यांना 1500 रुपयाचा हप्ता भेटत नाही, त्यांच्यावरती जरूर अन्याय केलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शासनाकडून एक परिपत्रक काढलेला आहे, त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। स्क्रीनवरती पाहू शकता हे पत्र आहे 18 ऑगस्ट 2025 रोजीचं आणि ग्राम विकास विभाग बांधकाम भवन महाराष्ट्र शासनातर्फे। तर पहा, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजेच सीईओ जे असतात जिल्हा परिषदेचे, त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। विषय समजून घ्या। पाहू शकता विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा हा पत्र आहे, विषय आहे। संदर्भ महिला व बाल विकास विभागाचा आहे। तर यामध्ये महत्त्वाची बाब आता आपण जाणून घेऊया। पाहू शकता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या डाटा अनुषंगाने जिल्हा परिषदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असलेल्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची म्हणजेच जिल्हा परिषदेमध्ये जे अधिकारी महिला आहेत आणि कर्मचारी महिला आहेत यांनी म्हणजे यांच्या यादीमध्ये महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठवली आहे। यांची यादी संदर्भाधीन पत्रान्वये पाठवलेली आहे जिल्हा परिषदेना। तर कोणाची? तर या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची, ज्या महिला आहेत त्या। तर पहा, सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे। म्हणजेच काय, या महिला आहेत अधिकारी, या महिला आहेत कर्मचारी, त्यांचे पगार भरमसाठ असतील। पुढे मी सांगतोच, पण आधी बाब समजून घेऊयात। पहा, सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत। किती? 1183 नावे ही जिल्हा परिषदेमध्ये ज्या कार्यरत महिला आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची टोटल संख्या आहे 1183। आता पहा, 1183 तुम्हाला छोटी संख्या वाटत असेल, पण चुकीचं आहे। पहा, 1183 महिलांनी लाभ घेतलेला आहे लाडक्या बहिणीचा, जे की अपात्र आहेत आणि अधिकारी महिला आहेत, त्यांचे पगार भरमसाठ असतील 50,000 रुपयांपेक्षा जास्त। त्यांना काय गरज होती हा फॉर्म भरायची? पहा, त्यांना गरज होती का या लाडक्या बहिणींचे पैसे लुटण्याची? पहा, यांना तर आधीच पगार होता, आधीच सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी होत्या आणि 1500 रुपयांवरती डाव का त्यांचा? तर या 1183 महिलांनी का पैसे घेतले? आता हे पैसे छोटे आहेत का? नाही। तर पहा, 1183 महिलांनी एका महिन्याचे 1500 रुपये घेतले असे समजा, तर किती रुपये झाले? 17,74,500 रुपये। म्हणजे एका महिन्यात शासनाचे 17,74,500 रुपये गेलेले आहेत। कोणावर खर्च झालेला आहे? जिल्हा परिषद कर्मचारी ज्या महिला आहेत, पहा आधीच त्यांना जिल्हा परिषदेचा पगार आहे, शासनाचा पगार आहे, त्या महिलांनी 17,74,500 महिन्याचे घेतलेले आहेत। पाहू शकता ह्या महिला किती आहेत? 1183 गुणिले 1500 म्हणजे एका महिन्यासाठी किती लाटले गेलेले आहेत? 17,74,500। आणि या महिलांनी आता जवळजवळ 12 हप्ते देण्यात आलेले आहेत। तर 12 हप्त्याचे जवळजवळ किती होतात? पाहू शकता 2,12,94,000 हे पैसे शासनाच्या तिजोरीतून शासकीय कर्मचारी म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या की जिल्हा परिषद आहे त्यांच्या कर्मचारी अधिकारी यांनी लाटलेले आपल्याला पाहायला दिसत आहेत। आता याचा भाग सांगतो, या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या महिला कर्मचाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत, पण तुमच्यातल्याच आता व्हिडिओ पाहत आहात
त्यातीलच गरीब महिला आहेत, त्यांचा अद्याप फॉर्म सुद्धा सबमिट झालेला नाही, ज्या की पात्र आहेत. पहा, पात्र असून सुद्धा त्यांना एकही रुपया आलेला नाही, कारण त्यांचं फॉर्म चेकिंगच झालेलं नाही. ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे पण अद्याप त्यांचा फॉर्म चेकिंग सुद्धा झालेला नसेल, किंवा त्यांना काही कारणास्तव अपात्र केलेलं आहे, किंवा त्यांचे 21 वर्षे पूर्ण झालेले आहेत काही कारणास्तव, म्हणजे आधार ऑथेंटिकेशन किंवा आणखीन काही कारणास्तव त्यांचा फॉर्मच सबमिट झालेला नाही. अशा अनेक महिला आहेत, त्यांच्यावरती मात्र हा अन्याय झालेला आहे. आता ह्या ज्या काही महिला आहेत त्या 1183 महिला आहेत, त्यांच्यावरती शासन काय कार्यवाही करणार ते सुद्धा आपण आता जाणून घेऊया. पाहू शकता 1183 नावे समाविष्ट आहेत. सदर अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत. त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरिक सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्रामपंचायत विभागास उपलब्ध करून द्यावी. म्हणजेच या ज्या 1183 महिला आहेत त्यांच्यावरती कोणती कार्यवाही करतील हे जिल्हा परिषदेचे CEO म्हणजे कोण, मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतील, आणि याचा अहवाल हे महिला व बाल विकास विभागास करतील. पण पहा, अशा कर्मचारी फक्त जिल्हा परिषदेमध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या सुद्धा महिला आहेत, किंवा आणखीन विभागात कर्मचारी असतील, जिल्हा परिषद सोडून महाराष्ट्र शासनाकडे नोकरीत असतील किंवा खाजगीत नोकरीत असतील, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा सुद्धा महिला अपात्र आहेत. पण सरकारला एकच विनंती की ज्या महिला पात्र आहेत त्यांचे पैसे वेळेत सुरळीत गेले पाहिजेत. त्याचबरोबर अद्याप 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचे फॉर्म ओपन झालेले नाहीत, त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्या. आता सरकारकडून अनेक महिला अपात्र करण्यात येत आहेत, जेणेकरून एका घरात एका रेशन कार्डात 2 पेक्षा जास्त महिला, म्हणजेच एक अविवाहित एक विवाहित किंवा 2 विवाहित असतील तर एकच विवाहितेला पैसे मिळत आहेत. या अटींची आता काटेकोरपणे कारवाई करण्यात येत आहे. बऱ्याचशा महिलांचे अपात्रतेच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे. तर पहा, अशा प्रकारे हे शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. त्यांच्यावरती कोणती कार्यवाही करतील हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. पण तुमच्या काही अडचणी कमेंट असतील तर जरूर त्याबद्दल माहिती द्या, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दलची माहिती देण्यात येतील. हा व्हिडिओ सर्व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारे शासनाचे पैसे लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची नक्कीच कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.